नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बीटरूटची चटणी बनवून दाखवणार आहे। एकदम झटपट आणि चटपटीत रेसिपी आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। एक मोठ्या आकाराचं बीटरूट घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। 4 मिरच्या घेतलेल्या, तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खूप सारा पुदिना घेतलेला आहे। पुदिना कसा घेतलाय माहिती आहे का, देठा सकट घेतलेला आहे। देठ घ्यावे जरूर। ह्याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्ता घेतलाय। थोडा अजून जास्त कढीपत्ता घातला तरी पण चालेल। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बीटरूट टाकून घेऊया। पुदिना, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, ह्या टाकायचे आपल्याला जिरं 1 चमचा छोट्या आकाराचा। कोथिंबीर पण घेतली बघा, देठा सकट घेतलेली आहे, 1 मूठभर आहे। त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकायचा अर्धा लिंबाचा रस। आता हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचे। मिक्सरला बघा बंचालो करून मी बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला एकदम अशी पेस्ट अशी करायची ना, अशी दरदरी पाहिजे बघा आपल्याला, अशा पद्धतीमध्ये। जास्त पण अशी दरदरी नाही आहे बघा, ही अशी झालेली आहे बघा। आणि ही जी चटणी आहे ना, एकदम 1 नंबर लागते खायला। आता ह्यात आपण पाण्याचा वापर जरा सुद्धा केला नाही की असेच तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत तोंडी लावायची, मस्त लागते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।